तर बघा, भूमी आणि जमीन सुधारणा कार्यक्रमात कोणत्या तरतुदी होता हा प्रश्न विचारलेला आहे. आता आपण भूमी सुधारणा विषयी डिटेलमध्ये बघितलेला आहे. जमी जे भूमी सुधारणा होते त्यामध्ये काय होतं, तर मध्यस्थानी जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन करणं हे तर होतच. त्यामध्ये आपण काय केलं होतं, म्हणजे त्यामध्ये जे जमीनदार आहेत त्यांचं उच्चाटन केलं होतं. कुळांच्या हक्कावर सुधारणा, त्यासाठी कुळ कायदे वगैरे आणले होते. कमाल जमीनदार कायदा, त्यासाठी सेलिंग ऍक्ट आणला होता आपण, बरोबर आहे का? महाराष्ट्र सरकारने 1961 मध्ये कुळ कायदा सुधारणा करून सेलिंग ऍक्ट आणला होता. नंतर शेतीचे पुनर्संघटन यासाठी आपण काय केलं होतं, तुकडेबंदी विधेयक. महाराष्ट्र तुकडेबंदी आहे, जमिनीचे तुकडे होणे जास्त, जर तुकडे झाले तर ते कसं अवघड होईल. त्यामुळे तुकडे न व्हावे यासाठी आपण तुकडेबंदी विधेयक 1948 केलं होतं. हे सुद्धा बघितलंय, बॉम्बे तुकडेबंदी विधेयक आहेच, तर ते 1948 आहे. तर त्यामुळे सगळेच बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. नंतर भारतातील भूमी सुधारणेचे प्रमुख ध्येय कोणते? तर भूमी सुधारणेमुळे काय होईल, तर कृषी उत्पादनात वाढ होईल. नंतर शेतकऱ्याप्रती सामाजिक न्याय, ही तर सगळ्यात महत्वाचं आहे. आर्थिक शेतकरीच्या केंद्रीकरणाला समाप्त न करणे असं दिलंय. व्यवस्थित वाचा तुम्ही. समाप्त करणे असतं तर हे पण बरोबर असतं. जमीनदार वर्गाचे हितसंबंध जोपासणे, हे तर तुम्हाला सहज कळतं की चुकवण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, फक्त अ आणि ब. उलटाच प्रश्न होता. काय माहित नसलं तरी पण तुम्ही त्या उत्तरापर्यंत जाऊ शकताय. देशात भूमी सुधार उपाय राबवण्याच्या मागे दोन उद्दिष्ट होते. पहिले शेती उत्पादन वाढवणे आणि दुसरे काय, सामाजिक न्याय. बरोबर आहे का, सोशल जस्टिस. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमीन दिलं जात होतं, समाजवादी तत्व होत आहे भूमी सुधारणा करणं. भूमी सुधारणा व विकास कार्यक्रमात कशाचा अंतर्भाव होतो, कमाल भू उधारणेवर मर्यादा, बरोबर आहे, लँड सेलिंग ऍक्ट. शेतीचे उत्पादन तंत्रात तंत्रज्ञानात्मक बदल. आता बघा, ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानात्मक बदल सांगितलं, हे आपण बाजूला ठेवूया. कारण जमीन सुधारणा सोबत विकास कार्यक्रम सुद्धा दिलेला आहे. फक्त जमीन सुधारणा नाही तर विकास कार्यक्रम सुद्धा आहे, त्यामुळे थोडं बाजूला ठेवूया. वनाचे संवर्धन आणि विकास, वनाचा काय संबंध आहे का जमीन सुधारणामध्ये? वनाचा संबंध येत नाही ना जमीन सुधारणामध्ये. पडीक जमिनीचे भूमी शेतकऱ्यामध्ये पुनर्वितरण करणे, तर हे काय झालं, जमीन सुधारणा झाली. ब का बरोबर आहे, तर विकास कार्यक्रम आहे. जमीन विकास मध्ये तंत्रज्ञानात्मक बदल येणारच आहे, त्यामुळं ब पण बरोबर आहे. ब ड असणारा पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येणार आहे. ब का बरोबर आहे ते समजलं. आणि त्यांनी जमीन सुधारणा सोबत विकास कार्यक्रम सुद्धा दिलेला आहे. फक्त जमीन सुधारणा म्हणलं असतं तर मग ब नसतं आलं त्यामध्ये. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते, तर त्यामध्ये मुख्य उद्दिष्ट विचारलेलं आहे आणि खाली चूक कोणतं आहे असं विचारलेलं आहे. प्रत्येक ग्रामीण व्यक्ती शुद्ध पाणी पुरवठा करणे, हे तर आहेच. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी, घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसं आणि शाश्वतपणे सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे, हे पण बरोबर आहे. काय कटच होत नाही ना, त्यामुळे दोन्ही बरोबर असल्यामुळे उत्तर काय येईल, वरील पैकी नाही, चूक कुठलाही नाही. हे टाइम लाईन दिलेले ते लक्षात असू द्या. राष्ट्रीय जल धोरण 2012 चे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहेत? तर जल धोरण जे असेल ना, ते सगळं बोलवच्चन असते, आपण फक्त लक्ष देऊन वाचायचं. जल नियोजन व्यवस्थापन असणारच आहे, पाण्याची उपयुक्तता वाढवणे असणारच आहे, पाणी वाटपातीला जराची वाद सोडणे थोडं बाजूला ठेवूया, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे. आता आपण ह्यात काय करू शकतो, वरीलपैकी सर्व सोबत जाऊ शकतो. कारण जरी आपलं चुकलं तरी पण आपण हे जल धोरण सगळं लक्षात ठेवणं अवघड आहे आपल्या. फक्त 12चं जल धोरण एवढं लक्षात ठेवा. केंद्र सरकारने 72-73 मध्ये कार्यान्वित केलेले गतिमान म्हणजेच ऍक्सलरेटेड ग्रामीण जल पुरवठा योजना आता पुढील नावाने ओळखली जाते. कुठल्या नावाने? आता ही 2012 ची आहे. तर ही जल जीवन मिशन आणलंय आपण. त्यावेळेस कुठली होती, राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल योजना. मी तुम्हाला ह्याचा पण इतिहास सांगितला होता, ऍक्सलरेटेड रुरल वॉटर डेव्हलपमेंट प्रोग्रामचा. का होते ते ऍक्सलरेट का केलं, 72चा दुष्काळ पडला होता, त्यामुळे जे हा पूर्ण प्रकल्प आहेत ते आपण ऍक्सलरेट केले होते. आता आपण जल जीवन मिशन 2019 पासून आणलेलं आहे. हे राजीव गांधी पेयजल योजना पण गेलेली आहे, आता कुठली आलेली 2019 पासून जल जीवन मिशन. हर घर जल हा त्याचा नारा आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल मार्गदर्शक तत्वानुसार दरडोई पाण्याची किती गरज सांगितलेली आहे? आता ग्रामीण पेयजल मध्ये बघा, त्यांनी काय विचारलंय बघा, पाण्याची किमान गरज दरडोई. आता ग्रामीण पेयजल मार्गदर्शक तत्वानुसार 40 लिटर आहे आणि 12व्या पंचवर्षीय योजनेनुसार 55 लिटर आहे. जल जीवन मिशन नुसार 55 लिटर आहे. फक्त मुख्यमंत्रीनुसार काय, तर ग्रामीणसाठी 40 आहे आणि शहरीसाठी 70 आहे. 40 आणि 70 बरोबर आहे का, एकदा चेक करा. 40 आणि 70 आहे. लिस्ट दिलेली आहे, आपण तक्ता करून दिलाय ना पुस्तकात आपल्या.
राष्ट्रीय जलविज्ञान संस्था सन 1978 मध्ये जलविज्ञानाच्या सर्वांगीण अभ्यासास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे सुसूत्रीकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. त्या संस्थेबाबत काय खरे नाही असं विचारले. आता जलविज्ञान संस्था जी आहे तिचे रुरकीमध्ये मुख्यालय आहे, हे बरोबर आहे. या संस्थेचे 4 क्षेत्रीय केंद्र आहेत, बेळगाव, जम्मू, काकीनाडा, सागर. हे आपल्या लक्षात राहणं शक्य नाही. या संस्थेचे पूर्व व्यवस्थापन अध्ययनाचे 2 केंद्र गुवाहाटी आणि पटनामध्ये आहेत. आता असे जर प्रश्न असले तर हे जर सगळं लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नाहीये. कारण पाण्याविषयी किमान 15-20 संस्था जर असतील भूजल वगैरे सगळ्यासाठी, ते सगळे लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे ऑल ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव इथं बेस्ट किंवा सेफ ऑप्शन कोणता आपला पर्याय क्रमांक 4. 50% उत्तर येण्याची बरोबर शक्यता आहे आपली. फक्त त्याचं मुख्यालय कुठे एवढं आपल्याला माहित असू शकतं, पण बुकीचं पुढचं माहित असणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तर घेतोय. आता हे प्रश्न जर कुठं आला होता तर एक रिपोर्ट आला होता, थेंब थेंब गळ्यातून किती पाणी वाया जाते. आता हा मूर्खपणाचा प्रश्न होता, रद्द व्हायला पाहिजे. ते थेंब थेंब किती वेळात पडते ते महत्वाचं आहे ना. ती समजा दिवसात एकच थेंब पडत असेल, दुसऱ्या दिवशी दुसरा थेंब पडत असेल तर किती वाया जाणार आहे. ते स्पीडवर डिपेंड आहे. आपल्या नळाचं पण थेंब थेंब पाणी पडतं. जर एकदम टाईट केलं तर ते कमी पडतं, म्हणजे एका मिनिटाला एक थेंब पडेल. थोडं जर वाळवलं तर ते पटपट पटपट थेंब पडतील. त्याच्यावर डिपेंड आहे ना ते किती स्पीड मध्ये थेंब पडते. तर ते पर्याय क्रमांक 3 उत्तर आलं होतं, सोडून द्या, ते लक्षात ठेवू नका. एनसीआरटी मधून आले होते, एनसीआरटीच्या चौकटी मधून आला होता तो प्रश्न. त्यांची पण काय चूक नाही, त्यांनी एनसीआरटी जास्त सिरियसली वाचली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे. आता रोयो, आता ही आधीचा जो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होता तो नंतर काय झालाय, मनरेगा झालेला आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम सप्टेंबर 2005 ला संमत झालाय, बरोबर आहे. प्रति कुटुंब साधारणतः 100 दिवसाच्या हमखास रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले, बरोबर आहे. ही आता 2009 पासून आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते, बरोबर आहे. गरीब व गरजू ग्रामीण लोकांना मदत करते. आता हे जरा वेग वाक्य दिलेलं आहे. गरीब व गरजू ग्रामीण लोकांना मदत करते पेक्षा रोजगार देते हे महत्वाचं आहे. अकुशल रोजगार. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी कायद्याचा प्राथमिक उद्देश कोणता, काय विचारलंय. प्राथमिक उद्देश ग्रामीण कुटुंबांना किमान उदरनिर्वाहाची सुरक्षितता पोहोचवणे, हा तर आहेच. त्यानंतर ग्रामीण कुटुंबांना किमान अन्नधान्याची सुरक्षितता, अन्नधान्याचं असं काही सांगितलेलं नाही त्यामध्ये. किमान रोजगाराची सुरक्षितता पोहोचवणे. त्यानंतर किमान वेतनाची, किमान वेतनाचं काय डायरेक्ट संबंध नाही. किमान वेतनापेक्षा कमी कुठंच वेतन दिलं जात नाही. सरकार तर कसं देईल किमान वेतनापेक्षा कमी. तर उदरनिर्वाह हा सगळ्यांना फिट बसतोय. ऑल ऑफ द अबव असतो तर आपण त्याचा विचार केला असता, पण आता फक्त अफुक्त आहे पर्याय निवडू शकतोय. कारण अन्नधान्य रोजगार त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर उदरनिर्वाहामध्ये ह्या दोन्ही गोष्टी येणार आहेत, बरोबर आहे का. कारण अ ब क असतं तरी पण उत्तर अ ब क निवडलं असतं आपण, तसं ऑप्शनच नाही. मगा नरेगा किंवा एम जी नरेगाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाहीत विचारलेलं आहे. कालमर्यादित रोजगार हमीची हमी, बरोबर आहे. 15 दिवसात रोजगार मिळाला तर बेरोजगारी भत्ता मिळतो. रोजगाराभिमुख काम, बरोबर आहे. ग्रामसभेने शिफारस केलेले काम, हे सुद्धा बरोबर आहे. कंत्राटदार करवी, कंत्राटदाराला इथं मंजुरी नाहीये. राज्याच्या रोहिओमध्ये कंत्राटदार असू शकतात, मात्र एम जी नरेगामध्ये कंत्राटदाराला बंदी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. पूर्वीच्या कामगार हिताच्या योजनेपेक्षा मनरेगा ही महिलांसाठी अधिक अनुकूल अशी योजना म्हटली जाते. कारण कामगाराचे किमान एक पुरुष कामगार महिला असावेत असे योजनेत नमूद आहे, बरोबर आहे. कामाच्या ठिकाणी बालसंगोपनाची सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध करून दिली जाते, हे पण बरोबर आहे. अर्जदाराच्या रहिवासापासून 5 किलोमीटर अंतराच्या आत काम उपलब्ध करून दिले जाते, हे पण बरोबर आहे. त्यामुळे वरील सर्व पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. एम जी नरेगा अंतर्गत डीबीटी या दोन योजना जोडल्या गेल्यानंतर किती जिल्हे व्यापलेले आहेत, ते 2016चा प्रश्न आहे आणि त्यावेळेसच्या माहितीवरून उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळं हेच उत्तर आता सिरियसली घेऊ नका. त्यावेळेसच्या आर्थिक पाणीमध्ये वगैरे आलेला प्रश्न आहे, त्यानुसार त्याचं उत्तर आहे. नरेगा 2005 अंतर्गत किती टक्के मूल्याचे कार्य ग्रामपंचायतीने कार्यान्वित केले पाहिजे, तर त्यात काय सांगितलं आपण 50%, स्पष्ट दिलंय ते. 50% कामं ही ग्रामपंचायतीने सुचवलेली असली पाहिजे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार शासनाने किती रोजगाराचे, एकदम फुल टास्क प्रश्न आहे. वर्षात किमान 100 दिवस.
उलटाच प्रश्न आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्फत कोणत्या कामाला सर्वोच्च महत्व दिलेले आहे? सर्वोच्च महत्व म्हणजे एकच एकच काय तर असणार आहे सर्वोच्च मध्ये. तर जलसंधारणाला सर्वोच्च महत्व दिलं आहे आपण. ग्रामीण शेतकऱ्यातील महिला आणि बालकांचा विकास म्हणजे DWCR या बाबतीत काय खरे नाही. 82 मध्ये एकात्मिक ग्राम विकास योजनेअंतर्गत सुरू झाली, बरोबर आहे. योजनेचा भर महिलांच्या आर्थिक उद्धारासाठी संधी निर्माण करणे, जेणेकरून त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह उंचवणे यावर आहे, बरोबर आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की लहान मुलांचे आणि महिलांचे जीवत्व सुधारणे. तर काय विचारले? बरोबर नाही असं विचारलं. तीन पण बरोबर आहे. चौथा, ही योजना दारिद्र्यरेषेखालील महिलांवर लक्ष देते व देशात सगळीकडे सर्व क्षेत्रात राबवली जाते. त्यामध्ये टार्गेटेड सांगितलं होतं DWCR आपण बघितलं, त्यामध्ये टार्गेटेड जिल्ह्यामध्ये राबवली जाते. 15 ऑगस्ट 1979 रोजी सुरू केलेल्या ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाकरता, म्हणजे आता ही कुठल्या योजना आहे? ट्रायसेम आहे हा, ट्रायसेम. त्या बाबतीत खालीलपैकी कुठले विधान बरोबर आहे विचारलं? 18 ते 35 वयोगटातील युवक पात्र, बरोबर आहे. ट्रेनिंग प्रोग्राम असला ना तर सहसा तो 18 ते 35 वयोगटासाठी असतो, सहसा म्हणतोय आम्ही. प्रमोद महाजन कौशल्य अभियान वगैरे जास्त वयासाठी आहे, मात्र हे सहसा म्हणतोय मी. SC ST प्रवर्गामध्ये समावेश असलेली व्यक्ती पात्र, हे तर असणारच आहे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण योजनेच्या 9 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण व्यक्ती केलेली व्यक्ती प्राप्त, बरोबर आहे. पारंपरिक कौशल्य असलेल्या कुटुंबातील युवकांना कोणती शैक्षणिक अट नाही, हे पण बरोबर आहे. त्यामुळे ब क ड पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. 21 नंबरचा प्रश्न काय सांगतोय? तर दारिद्र्यरेषेखालील राहणाऱ्या लोकांना रोजगार देणे हे कोणत्या रोजगार योजनेचे उद्दिष्ट होते? द BPL ला रोजगार पुरवणे, रोहयोचा आहे. संजय गांधी निराधार डायरेक्ट अनुदान देणारी योजना आहे. जवाहर रोजगार योजना ही सुद्धा आहे, तिथं 100%. त्यानंतर पुढे जाऊया. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार, आता हे स्वयंरोजगार आहे. आता ही जी रोहयो आहे ती महाराष्ट्र सरकारची आहे आणि याच्यामध्ये अट काहीच नाही टाकलेली. आता इथं MG नरेगा असेल तर ते BPL किंवा ज्यांना काम गरजेचं आहे त्यांना सांगते. पण जवाहर रोजगार योजना ही कशासाठी आहे? फक्त BPL अंतर्गत मजुरी रोजगार देणे. आता अ आणि क असं ऑप्शन पण आहे, पण इथं फक्त काय निवडलंय तर इथं रोहिओ दिलेले, MG नरेगा नाही दिलेले. समजतंय का? रोहिओ म्हणजे कुठले असते? महाराष्ट्र सरकारचे. त्यामुळं उत्तर त्याचं बदललेलं आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचा खर्च केंद्र शासन आणि राज्य शासन अनुक्रमे किती करते? आता हा प्रश्नच खरं तर सिलेबसच्या बाहेरचा होता. शहरी रोजगार आपल्याला आहे का सिलेबस मध्ये? नाही, तरी पण त्यांनी दिला होता. तर मी तुम्हाला काय सांगितलं की 95 नंतर 2015 पर्यंतच्या आसपासच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्यामध्ये 75-25 असा वाटा दिलेला आहे. मग ते लक्षात ठेवा. ग्रामनिर्माण योजनेमध्ये बेकारी कमी करण्यासाठी कोणते उद्दिष्ट ठेवण्यात आले होते? स्थानिक लोकांना रोजगार देणे, बरोबर आहे. अतिरिक्त रोजगार कायम करणे, शेतमजुरांना सोयी सवलती देणे, तर ते सगळेच बरोबर असल्यामुळे फक्त ड पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. जनरल प्रश्न आहे ते. आता पंतप्रधान रोजगार योजना PMRY 8वा कधीचे? PMRY 93 चे असणार आहे. 97 ला त्यानंतर जे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम सुरू झाला, बरोबर आहे का? ग्रामोदय, त्यानंतर PMRY, त्यानंतर PMEGP, बरोबर आहे ना? तिन्हीचा क्रम आहे. तुम्ही आधीच वाचलं नसेल तर काहीच आठवणार नाही. किमान लेक्चरला नाही आलं ना तर कालचं तर वाचून येत जावा. ज्या दिवशी लेक्चर बुडतंय त्या दिवशीच लेक्चर बघून घ्यायचा, पुढचं बघायच्या आधी. ही कोणासाठी येतं? सुशिक्षित बेरोजगार युवकांमधील व्यावसायिकतेला चालना देणे, बरोबर आहे का? 8वी पास असणाऱ्यांना कर्ज देणारी ही योजना होती, त्यामुळे पहिलेच बरोबर आहे. शेतकऱ्यांचा काही संबंध नाही, परित्यक्त्या महिलांचा काही संबंध नाही, अशिक्षित गरीब लोकांचा काही संबंध नाही. कोणासाठी? सुशिक्षित बेरोजगारासाठी आहे PMRY. आता वैशिष्ट्याच्या आधारे योजनेचं नाव सांगा. 93 ला सुरू झाली, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी होती, ग्रामीण शहरी भागासाठी होती, मुख्य उद्दिष्ट स्वयंरोजगार मिळवून देणे. कुठले असणार आहे? PMRY. ग्रामीण विकासाच्या संदर्भात अजीविका कौशल्य म्हणजे काय?
बिगर शासकीय संस्थांनी ग्रामीण तरुणांना हातमाग आणि हस्तकला कौशल्य शिकवण्यासाठीची ही योजना आहे. तर आरोग्य मंत्रालयाने जीव घेणारा आरोग्य मंत्रालयाचा काय संबंध आहे? ग्रामीण भारतातील लोकांच्या उदरनिर्वाहाला मदत करण्याच्या आखलेल्या उपक्रमापैकी एक आहे. हे बरोबर आहे. अजीविका म्हणजे काय? तर तुमचा स्वतःचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालला पाहिजे. तुमची स्वतःची जीविका व्यवस्थित चालली पाहिजे, त्यासाठीची ही योजना आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने ग्रामीण तरुणांना उद्योजकता शिकवणे साठीचा हा उपक्रम आहे. तर त्यातलं सगळ्यात जास्त बरोबर कोणतं आहे? 3 आहे. 1 आणि 4 जवळ जाणार आहे, मात्र स्पेसिफिक कोण सांगते? पर्याय क्रमांक 3 सांगते स्पेसिफिक उत्तर. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या तत्वज्ञान प्रत्येक क्षेत्रातील तगेल आणि सुयोग आर्थिक उपक्रमाची निवड करणे या गृहतकाच्या आधारे कशी चालना मिळेल. आता हे सोपं करून सांगतोय. त्यांनी काय सांगितलं की सस्टेनेबल पद्धतीचं एखादं उपक्रम सुरू करणे ही कशा पद्धतीने निवड करेल आपण. त्यामध्ये काय सांगितले? पायाभूत सुविधा आणि पद सुविधांची तरतूद करून. पायाभूत सुविधा आणि पद सुविधांची जर तरतूद केली तर तिथं सस्टेनेबल उद्योग तयार होतील, टिकतील असे. समुदाय रोजगार सुविधांची तरतूद करून, हे तर बरोबर आहे, बाजूला ठेवूया. उद्योजकता कौशल्य आणि विकास सुविधांची तरतूद करून, हे तर सस्टेनेबल साठी गरजेचं आहे. बाजारपेठांची तरतूद करून. आता ह्यामध्ये बघा चारही बरोबर आहेत, पण आपल्याला सुयोग्य आर्थिक उपक्रमाची निवड करायची, त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त योग्य असणार आहे. तर समुदाय रोजगार योजनेपेक्षा बाजारपेठच्या तरतुदीपेक्षा पायाभूत सुविधा आणि उद्योजकता कौशल्य हे सगळ्यात जास्त महत्वाचे. जर ऑल ऑफ द अबव असतं तर आपण ऑल ऑफ द अबव निवडलं असतं, पण त्यातल्या त्यात सुयोग्य म्हणण्यामुळं अ तर 100% बरोबर असणार आहे आणि क पण बरोबर आहे. पण का असणार पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आणि ग्राम स्वरोजगार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक उपक्रमाची निवड करायची आहे. आर्थिक उपक्रमाची निवड करताना हे 2 उपक्रम महत्वाचे आहेत. रस्ते विकास मध्ये आता बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्त्याची निर्मिती केली जाते. यासाठी पात्र गावांची निवड कमीत कमी, आता त्याच्यामध्ये 2 आहेत टप्पे. एक सपाट लोकसंख्या असेल तर काय 500 आणि 250, दुर्गम भागात असेल तर 250. तर ते 2003 ला 1000 होती, ती 2007 ला 500 केली आणि 500च्या ऐवजी इकडे 250 केली. आता काय सांगितलंय? आपण नॉर्मल विचार करू तर 500 ऑप्शन असणार पर्याय क्रमांक 1 आहे. तिसरा टप्पा 2019 पासून राबवला जातो, हे लक्षात ठेवा. हा 27चा जो प्रश्न आहे ना, हा म्हणजे हा त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात जास्त बरोबर आहे, तो निवडायचा होता. मग आपण जर ड निवडला तर कम्युनिटी एम्प्लॉयमेंट हे सुद्धा महत्वाचं होतं, सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा. त्यामुळे वरीलपैकी सर्व ऑप्शन आला असतं. हा जर वादग्रस्त कडे पण बरोबर आहे, म्हणजे सगळेच म्हणजे बऱ्यापैकी बरोबर असल्यासारखे आहेत. ह्यामध्ये चुकीचं कोणतंच नाही, पण त्यामध्ये त्यांनी सुयोग्य आर्थिक उपक्रम सांगितलेले आहेत. हा प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये असं काही चुकीचं कुठलंच ऑप्शन नाही. आता ह्याच्यामध्ये तुमचं आणि त्या पेपर सेटरचं मत जुळलं पाहिजे फक्त, आणि ते नशिबाचा भाग आहे मत जुळणं. त्याला पण ते वाटणार आणि तुम्हाला पण ते वाटणार, असं काय फिक्स उत्तर नाही ह्याचं काय. आता ह्याच्यामध्ये 10% प्रश्न असे असणार आहेत, म्हणजे 8 ते 10 प्रश्न, की त्याच्यामध्ये तुमचं मत आणि पेपर सेटरचं मत जुळणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्याने ज्या रिपोर्टचा वापर केलाय तो रिपोर्ट पण तिथे सबमिट करू शकतो तो, त्यानं ते मत कशावरनं बनवलं. अवघड आहेत पण हे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता. ते नशीब पण तुमचं असायला लागतं, त्यामुळे 5% मार्क वाढतील. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यामध्ये मोठी गुंतवणूक करते, हे कशाचा निर्देशक आहे? तर कशाचा निर्देशक आहे आपण एक एक बघूया. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास, बरोबर आहे. गरिबी कमी करण्याची कृती योजना, हे थोडं बाजूला ठेवूया आपण. ग्रामीण दळणवळण आणि संदेशवहन विकास कृती परियोजना, हे तर बरोबर आहे. दळणवळण संदेशवहन. रोजगार मजुरी उपलब्ध करून देण्याची कृती योजना, आता ग्राम सडक योजना ही रोजगार उपलब्ध करून देण्याची नाही, त्यामुळे ड तर जाईल. ड गेला. हो आणि क 100% आहे. असा फक्त एकच ऑप्शन जातोय, त्यामुळे आपल्याला ब ला सोबत घेऊन जावं लागतं. बरोबर आहे का? ड गेला, आणि क ला घ्यायचं आपल्याला, त्यामुळे ब ला घ्यावंच लागणार आहे.
100% केंद्र शासन पुरस्कृत ग्राम सडक योजना कधी सुरू झाली तर कधी चालू झाली? 25 डिसेंबर 2000ला. 16-17 या वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शासनाने 1 वर्षाच्या कालावधीत किती रस्ते तयार केले होते? ते हा आर्थिक पाहणी अहवाल 2017-18 नुसारचा प्रश्न आहे हा. तर 47,350. त्यामुळे आर्थिक पाहणी महत्वाची. त्यानंतर ग्रामीण विकास 2005 मध्ये आरंभ केलेल्या भारत निर्माण योजनेत खालीलपैकी कशाचा समावेश नाही? भारत निर्माण म्हणल्यावर काय करायचं आपण? तुम्हाला ट्रिक सांगितलं ना. WHE मध्ये काय तर घरात लागणाऱ्या गोष्टी. घरात लागणार काय? तर आधी हाऊस घ्यायचं. हाऊस मध्ये काय लागतं? वॉटर लागतं. आणि काय लागते? इलेक्ट्रिसिटी लागते. त्यामध्ये काय? रोड आहे. पुढं काय? इरिगेशन आहे. इथं काय? टेलिकम्युनिकेशन आहे. कशाचा समावेश नाही असं सांगितलंय. इरिगेशन आहे, रोड आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, स्वच्छता नाही. हे बाजूला लिहूनच घ्यायचं. भारत निर्माण योजनेत मूलभूत सुविधा समाविष्ट नाही. आता हे बरेच प्रश्न आले. शहरी गृहनिर्माण काय संबंध नाही? त्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. शहरीचा काय संबंध नाही. सांगली संसद आदर्श ग्राम योजनेची ठळक वैशिष्ट्य नाही. 2019 पर्यंत 3 गावाचा विकास. बरोबर आहे. 16 1 गाव, 19 पर्यंत 3 गाव. जनभागीदारीतून त्याचा भर असेल. बरोबर आहे. पायाभूत सुविधा केंद्रित योजना आहे. तर हे बाजूला ठेवूया. वैयक्तिक विकास, सामाजिक सुरक्षितता हे महत्वाचे अंग आहेत. पायाभूत सुविधा ह्यामध्ये विकसित केले जातात, पण ते केंद्रित आहे असं यांनी चुकीचं दिलंय. आता ह्यामध्ये काहीच चुकीचं नाही. तसं तर काहीच चुकीचं नाही या योजनेत. मात्र ह्यात काय सांगितलंय? आदर्श गाव तयार करायचं आपल्याला. ते सगळ्याच बाबतीत असेल. पायाभूत सुविधा पण महत्वाच्या आहेत, पण यांनी पायाभूत सुविधा केंद्रितला बाजूला काढलेला आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला होलिस्टिक मॉडेल डेव्हलपमेंटवर भर द्यायचा, फक्त पायाभूत सुविधा नाही. सर्व प्रकारे गावाचा विकास करायचा आहे. वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि मानवी. त्यामुळे फक्त पायाभूत सुविधेवर म्हणजे त्यातलं जर केलं तर बाकीचे त्यांनी इलिमिनेट होत नाही. बरोबर आहे का? पायाभूत केंद्रित हा फक्त डाऊटफुल राहतोय, तो पण पूर्ण इलिमिनेट होत नाही. पण डाऊटफुल तो असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 निवडायचा आहे त्या प्रश्नात. खालीलपैकी कोणती योजना प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावास पथदर्शी आदर्श विकास करण्यासाठी सुरू केलेले? तर ती कुठले? सांगरी योजना, संसद आदर्श ग्राम योजना. पर्याय क्रमांक 2 केवळ क. ग्रामीण भागात नागरी सुविधांची उपलब्धता. पुरा योजनेची कोणती उद्दिष्ट आहेत? पुरामध्ये काय लक्षात ठेवायचं? कीप. बरोबर आहे का? नॉलेज, इलेक्ट्रॉनिक, इकॉनॉमिक आणि फिजिकल. कीपचं काय? नॉलेज, इकॉनॉमिकल, इलेक्ट्रॉनिक आणि फिजिकल. कीप. ग्रामीण भागात नागरी सुविधा, जीवनयोग्य संधीचा पुरवठा करणे. 100% बरोबर आहे. नागरी आणि ग्रामीण विकासात निर्माण झालेला भेद दूर करणे. बरोबर आहे. ग्रामीण भागातून नागरी भागात होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण कमी करणे. हे सुद्धा बरोबर आहे. राजकीय नेतृत्वाचा काय संबंध नाही त्यामुळं फक्त चुकीचं विचारलंय. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. खालीलपैकी डिजिटल ग्राम योजनेअंतर्गत गावाला कोणत्या सुविधा मिळतात? 4-5 मध्ये. हा, त्या आर्थिक वर्ष सुरू झाले. आता बघा, काय काय ह्याच्यामध्ये काय असतं, बजेटमध्ये येतं ते, पण त्याचं उद्घाटनच केलेलं नसतं त्या योजनेचं. त्यामुळे त्याला 2004-5 असं नाव येतं. एखाद्या योजनेचं उद्घाटन नाही केलं कोणी तर मग ती बजेटमध्ये आलेली आहे. बजेटमध्ये आले म्हणजे काय असेल ते 4-5 साठी असणार. खालीलपैकी डिजिटल ग्राम योजनेअंतर्गत गावाला कोणत्या सुविधा मिळतात? आता चुकीचं विचारलंय. यामध्ये 4 MBPS क्षमतेची इंटरनेट सुविधा असेलच. शाळेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात वायफाय हे पण असणारच आहे. नागरिकांना पण असणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सची पण सुविधा असणार आहे. मग अशा ह्याच्यामध्ये मिनिमम रिजेक्शन. पर्याय क्रमांक 4. देशातलं पहिलं स्मार्ट डिजिटल विलेज होण्याचा मान कोणाला मिळालाय? तर ते हरिसाल. याच्यावर लावले त्या व्हिडिओमध्ये लय गोंधळ झाला होता. राज ठाकरेंनी ती हरिसाल मधली परिस्थिती दाखवली होती. आठवत असेल ना? हरिसाल गाव 2019 इलेक्शन. आठवत नाही का? गांधी जयंती. राज ठाकरेंची भाषण चालू झाली होती त्यावेळेस ते आठवण सांगत होता. हरिसाल मध्ये एक रिपोर्टर पाठवला त्यांनी. मग तिथं काय काय बघितलं. डिजिटल गावची घोषणा केली होती, पण तिथे तर डिजिटल काहीच नाही.
तुम्ही 2019च्या निवडणुकीची भाषण बघितली असतील तर तुम्हाला आठवण. निर्मल भारत अभियान अंतर्गत 2022 सालापर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळा अंगणवाडी शौचालयाच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सरपंचांना देतो जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला दिला जातो. सरपंचांना असा कुठला पुरस्कार दिला जात नाही. त्यामुळं तिथं गंडवलंय तुम्हाला. फक्त अ आणि ब दोन बरोबर आहे. बघा काही काही योजना बंद झाल्या तरी त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. टाटा ट्रस्टने टाटा ट्रस्टने स्वच्छ भारत मोहीम स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. या कामाच्या प्रचारासाठी त्यांनी व्यावसायिक तरुणांची नेमणूक केली आता आहे. त्या वेळेसच्या आर्थिक पाहणी बजेट मधनं किंवा करंट मधनं आलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर 600. फक्त लक्षात ठेवा की असे प्रश्न येऊ शकतात, मात्र ह्याची आकडेवारी आपल्यासाठी आता महत्वाची नाहीये. स्वच्छता मोहीम सुरू झाल्यानंतर लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या सोयी सुविधा पोहोचण्याच्या प्रमाणात 42% किती टक्के वाढ झाली. आता हा पण 17-18च्या आर्थिक पाहणीवरून आलेला प्रश्न आहे. फक्त आर्थिक पाहणी महत्वाची काय ते लक्षात ठेवा. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा उद्देश देशातील सर्व गावात वीज पोहोचवणे हा होता. या योजनेच्या व्याप्तीपासून खालीलपैकी कोणती गावे वगळलेली आहेत? आदिवासी गाव असणारच आहेत, दुर्गम भागातील गावे असणारच आहेत, 60%हून अधिक लोक हे तर म्हणजे मूर्खपणाचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यामुळे सगळेच असणार आहेत. वरीलपैकी नाही, फुलटाच प्रश्न होता. बरोबर आहे का? हे कशाला आपण ह्याला एक्सक्लुजन काहीच नाही ना यामध्ये. 43 नंबरचा प्रश्न बघा. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आली. कशासाठी सुरू केली? 1 मे 2018 पर्यंत सर्व खेड्यांना वीज पुरवण्यासाठी. ऍक्च्युअल किती पर्यंत पोहोचवली? 29 तारखेलाच पोहोचवली ना. 29 एप्रिललाच पोहोचवली आपण. शेती आणि घरगुती वापरासाठी वीज पुरवठा वेगळा करणे, फिडर वेगळा केला. बरोबर आहे. वीज गळती थांबवण्यासाठी सर्वत्र मीटर बसवले, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आधी डायरेक्ट करायचे, आता डिजिटल मीटर बसवलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तरित अ. खालीलपैकी कोणते पुनर्जीवित करता येणारे ऊर्जा स्त्रोताच्या सहाय्यासाठी विकसित करणे गरजेचं आहे? आता पुनर्जीवित करता येणारी ऊर्जा म्हणजेच काय? रिन्युएबल एनर्जी कोणती असणार आहे यामध्ये? बायोगॅस आहे, सौर ऊर्जा आहे, घनकचरा आहे, वार आहे. सगळेच रिन्युएबल आहेत. रिन्युएबल असल्यामुळे काय? पर्याय क्रमांक 4. जनरल सेन्स नुसार सुद्धा उत्तर काढू शकतो आपण. आता हा प्रश्न बघा. एकूण ऊर्जा उत्पादनात जल ऊर्जेचे प्रमाण 17%, औष्णिक म्हणजेच काय थर्मल पॉवरचे प्रमाण 80%, ऍटॉमिकचे प्रमाण 3%. औष्णिक आणि ऍटॉमिक पेक्षा अंतर्गत गुणामुळे सरस असलेल्या जल ऊर्जेची अद्याप किती क्षमता वापरता आली आहे? आपण किती टक्के क्षमता वापरलेली आहे? आता हा पण कुठल्या तर अहवालावर नाही, आपण 80%, 60% तर वापरले नसणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात कमी 20% क्षमता वापरलेली आहे असं सांगितलेलं आहे. आता यात अडचणी काय? तर धरणाच्या आकारामुळे विस्थापन जास्त होतं. जर आपण नॅचरल जर खरं तर काय झालंय की जल ऊर्जा जरी पर्यावरण शाश्वत असली तरी पण ती पर्यावरणाला जास्त पूरक नाही असं बऱ्याच शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तर आपण नदीचा नॅचरल प्रवाह अडवतो त्यावेळेस त्याची जी मूळ जैवविविधता असते ती नष्ट करतो. बरोबर आहे का? आता राजस्थानमध्ये दुष्काळ आहे, दुष्काळामुळे वाळवंट आहे, वाळवंटामुळे कित्येक हजार वर्षापासून तिथे परिसंस्था तयार झालेली आहे. जर आपण तिथं धरण बांधलं आणि तिथं पाणी दिलं आणि तिथं ऊसाचं पीक घ्यायला तर मग तिथल्या जी क्षार आहे ते क्षार वर येतील आणि जमिनी खारपड करून तिथं बाजरी सुद्धा यायची नाही परत. आता मका बाजरी घेतात ना ते पण यायचे नाही. त्यामुळे बरेच जण त्याला विरोध करतात. लोकांचे विस्थापन मोठ्या आकारामुळे आपण जलविद्युत ऊर्जेची प्रचंड क्षमता असून सुद्धा ती वापरलेली नाही. आता मोठ्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध पण होतोय ते ह्याच कारणामुळे. त्याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. हे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता, म्हणजे माहित असणं अपेक्षित नाही तुम्हाला. इंदिरा आवास योजनेसाठी वंचितांसाठी घरे बांधून देण्याच्या योजनेत केंद्र आणि राज्याकडून किती टक्के खर्च होतो? ते 75-25 आहे. तर हा 2014चा प्रश्न आहे. सध्या आता पीएम आवास योजना आलेली आहे. आता आपण काय करतोय? सगळ्या योजनेला 60-40 लिहायचं. फक्त कुठली योजना सोडायची त्यामध्ये?
MG नरेगा, SC ST मायनॉरिटीसाठी असणाऱ्या योजना, ह्या सगळ्या योजना सोडून सगळ्याला 60-40 लिहायचं. पुढील दोन विधानापैकी कोणतं योग्य आहे? इंदिरा आवास योजना 1985 मध्ये दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयासाठी सुरू करण्यात आली. तर हे चुकीचं आहे. इंदिरा आवास योजना कधी चालू केलेली आहे? तर 85 ला ती RLGP अंतर्गत होती. 89 ला ती GRY च्या अंतर्गत गेली आणि 96 पासून ती स्वतंत्र झाली. यात काय सांगितलंय? 85 पासून फक्त मागासवर्गीयांसाठी सुरू करण्यात आले, असं नाही त्यामध्ये. प्रमाण दिलं ना त्यांनी, 60% SC ST साठी आहे, 40% तर इतरांसाठी पण आहे, ते 3% अपंगासाठी आहे. त्यामुळे इथं हे चुकतंय. प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणाच्या नावावर घर केले जाते? तर महिला सदस्य किंवा दोघांचे कॉमन, हे लक्षात ठेवा. आणि बरोबर आहे. 49 नंबरचा प्रश्न बघा. शहरी गरिबी कपात धोरण म्हणजे नॅशनल अर्बन पॉवर्टी रिडक्शन स्ट्रॅटेजीचा महत्वाचा घटक कोणता आहे? आता पॉवर्टी कमी करायची शहराची, हे कीवर्ड आहे, ते आपल्या डोक्यात ठेवायचे आणि परत ऑप्शन वाचायचे. शैक्षणिक संस्था नागरी गरिबांना उपलब्ध करून देणे, हे बाजूला ठेवूया. यात गरिबी कपात करायची आपल्याला. निवारा आणि वाहतुकीचे साधने शहरी गरिबांना उपलब्ध देऊन करून देणे, दारिद्र्याखालील सर्व शहरी नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि समाज झोपडपट्टी मुक्त बनवणे. आता ह्यामध्ये आहे ना, एक कॉमन सेन्स नुसार झोपडपट्टी मुक्त बनवणे म्हणजेच गरिबी निर्मूलन करणे, असा एक जनरल सेन्स निघतो. कारण ह्यामध्ये अ ब क ड नाही, एकच ऑप्शन कुठला तरी निवडायचा आपल्याला. सगळ्यात जास्त बरोबर कोणता वाटतो आपल्याला? पर्याय क्रमांक 4 वाटतो सगळ्यात जास्त बरोबर. ह्यामध्ये फक्त वैद्यकीय सुविधा आहेत, ह्यामध्ये फक्त निवारा आहे, ह्यामध्ये फक्त शैक्षणिक सुविधा आहे. झोपडपट्टी मुक्त बनवणे म्हणजेच काय, तर ह्यामध्ये राहणीमानच सुधारायचं त्यामुळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जास्त बरोबर वाटतो आपल्याला. 50 नंबरचा प्रश्न बघा. कोणते मिशन हे आयुष्य व जीवनशैलीमध्ये उपयुक्त अशा मोजता येऊ शकणाऱ्या प्रभावी संरचनेच्या मूलतत्वावर आधारित आहे? अंत्योदय. आयुष्य आणि जीवनशैलीमध्ये बदल करायचा आपल्याला. मनरेगा, दिशा, दिशा तर हे डिजिटल लर्निंगचं आहे. सबका योजना सबका विकास हे तयार केलंय मनाने त्यांनी. सबका साथ सबका विकास आहे ते ऑप्शन तयार केलेलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 51 नंबरचा. अन्न सुरक्षा आणि भूकमुक्त भारत या हेतुपूर्तीसाठी शासनाने अंत्योदय अन्न योजना कधी सुरू केली? अटल बिहारी वाजपेयी सरकारची योजना होती. कधीचे? 25 डिसेंबर 2000 चे. अंत्योदय योजनेमध्ये एकदम कमी पैशात अन्नधान्य पुरवले जातात आणि पुअरेस्ट टू पुअर, पुअरेस्ट ऑफ पुअर म्हणजे काय, गरीबातले गरीब, BPL पेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आहे, म्हणजे BPL मधले पण जास्त गरीब, त्यांच्यासाठी अंत्योदय अन्न योजना होती. तर भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा अनुक्रमे कोणत्या प्रमाणात अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे? आपण तिकडे कसं ठरवलं होतं? 75 आणि 50 आणि एकूण 67% होते, बरोबर आहे का? NFSC मध्ये काय ठरवलं होतं? 75% ग्रामीण आणि 50% शहरी, जेणेकरून दोन्ही मिळून एकूण 67% पर्यंत ऍव्हरेज लोक यामध्ये समाविष्ट होतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था ही काळाच्या ओघात विकसित झाली आहे. ही पद्धती धान्याचे व्यवस्थापन आणि वाजवी दरात वितरण करते. खालीपैकी कोणते विधान या प्रणालीच्या बाबतीत असत्य आहे? असत्य विचारलेलं आहे. ही योजना केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त जबाबदारी, 100% बरोबर आहे. ही योजना भारतातील सर्व ग्राहकासाठी आहे का? नाही. ही योजना वाजवी दरात वस्तू रेशन दुकानाद्वारे पुरवते, बरोबर आहे. योजनेद्वारे आवश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर, रॉकेल रॉकेल आणि साखर हे विशिष्ट लोकांकरत आहे. रॉकेल कोणासाठी? ज्यांना LPG कनेक्शन नाही. साखर फक्त अंत्योदयसाठी, महिन्याला 1 किलो फक्त. त्यामुळे हे पण बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे?
पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. नंतर 54 नंबरचा प्रश्न काय विचारतोय बघा. दोन विधानांचा विचार करा. किमान आधारभूत किंमत म्हणजेच काय एमएसपी बाजार किमतीपेक्षा सर्वसाधारणपणे कमी असते, बरोबर आहे काय चुकीचं आहे? एमएसपी ही सर्वसाधारणपणे बाजारापेक्षा जास्त असते तरच तुमच्याकडे विकतील ना. सर्वसाधारणपणे जास्त असायला पाहिजे पण ठरवताना ते कमी. आता हे बाजूला ठेवू आपण. इशू किंमत बाजार किमतीपेक्षा कमी असते. आता इशू प्राइस 100% कमी असते, यात काय वादच नाही. यामध्ये जर वाद आहे त्याच्यामध्ये ब बरोबर परंतु अ नाही असं उत्तर द्यायला पाहिजे होतं आयोगाने. पण सर्वसाधारणपणे किमान आधारभूत किंमत एमएसपी आहे ना बाजार किमतीपेक्षा जास्त असली तरच विकत घेते, पण प्रत्यक्षात ही एमएसपी कमी असते, बाजारभाव जास्त असतो. बरोबर आहे, उलट केलं तरी बरोबर आहे. सॉरी, किमान आधारभूत किंमत बाजार किमतीपेक्षा सर्वसाधारणपणे कमी असते. म्हणजे एमएसपी 20 असेल आणि बाजारभाव 22 असेल तर एमएसपी कमीच असतं. जर एमएसपी पेक्षा बाजारभाव पडला समजा 18 झाला तर लोक काय करतील, एमएसपी ने विकतील. सर्वसाधारण विचारलाय. पण एमएसपी ची जी स्कीम आहे ती ऍक्च्युअल मध्ये अंमलात येते का तर नाही. कारण एमएसपी जरी सरकारने जाहीर केला असेल तरी निवडक क्षेत्रातच त्यांचे एजंट पाठवते. सगळीकडला एमएसपी नुसार भाव देऊन माल विकत घेणं सरकारला शक्य नाही. त्यामुळे एमएसपीच्या विरोधात बऱ्याच वेळा आंदोलन होतं. मात्र ते अंदाज असतो पुढच्या वर्षीला. आता सध्या या गहू आहे, गव्हाचा एमएसपी जाहीर करायचा तर यावर्षी मजुरी दर किती आहे, इनपुटचा खर्च किती आहे आणि बाजारभाव किती आहे, पुढच्या वर्षी किती असेल ह्याचा विचार पण असतो. पण तो अंदाज असतो ना. एमएसपी 1 वर्ष आधी घेतला आहे आणि हा बाजारभाव नंतरचा आहे. आणि एमएसपी 1 वर्ष आधी जाहीर होतो म्हणजे लागवडीच्या आधी. लागवडीनंतर तो भाव बदलू शकतो ना, त्यामुळे तो अंदाज असतो एमएसपी म्हणजे. 55वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत असं विचारलं. बरोबर नाही. ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात. ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात. त्यानंतर पुढे बघा. ग्रामीण सहकारी संस्था मुळे भारत जगातील सर्वोच्च दूध उत्पादक देश बनलेला, बरोबर आहे. डेअरी इंडस्ट्रीज आहेत. आता ग्रामीण सहकारी संस्थांमध्ये जर काही डेअरी आहेत ते तुम्हाला जर्सी गाय वगैरे सुद्धा द्यायचे कर्जानुसार. किंवा आता बघा साखर कारखाने ते ठिबक सिंचनाला सुद्धा अनुदान किंवा कर्ज देतात, बरोबर आहे का. ग्रामीण सहकारी संस्थेचा उद्देश फक्त आर्थिक विकास फक्त नसतो सहकारी संस्थांचा, सभासदांचा विकास पण असतो. त्यामुळं क हा 100% चुकीचा आहे. सहकारी संस्था या म्युच्युअल बेनिफिट या आधारावर तयार होतात, फक्त आर्थिक विकासाच्या मध्ये नसतोच. त्यामुळं क बाजूला निघते. सहकारी संस्था अपयशी ठरल्या पण सहकार यशस्वी झाला पाहिजे हे कोणी सांगितलं होतं, गोरवाला समितीने सांगितलं होतं. ग्रामीण पत सर्वेक्षण समिती, बरोबर आहे का. गोरवाला समिती रुरल क्रेडिट सुपरविजन किंवा सर्व्हिस कमिटी होती. 57वा प्रश्न काय सांगतोय, खालीलपैकी कोणते विधान योग्य नाहीत असं विचारलं. योग्य नाहीत. ग्रामीण क्षेत्रासाठी विकास व संशोधन निधीची उभारणी करण्याचे काम नाबार्ड करते. RIDF आहे, रिसर्च इन्व्हेस्टमेंट डेव्हलपमेंट फंड. RIDF नाबार्डनच उभा केलाय, बरोबर आहे. आता आपण अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड तयार करतो, UIDF. वाचला असेल माग आपण बजेटमध्ये सर्वे मध्ये. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नाबार्ड मदत करते. आता योग्य नाही विचारले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मदत एक्झिम करणार आहे. सहकारी पतसंस्थाची योग्य पुनर्रचना करून कार्यक्षमता वाढवण्याचे काम नाबार्ड करते, 100% बरोबर आहे. आता ऑल ऑफ द अबो नाही आणि 100% बरोबर आहे. त्यामुळे निघतंय काय, ब बाजूला निघतंय. ग्रामीण विकासातील व्यापारी बँकाची भूमिका खालीलप्रमाणे कोणती. पतसंस्थांना मदत करते, बरोबर आहे. ग्रामीण नियोजन पत पुरवठा व्यापारी बँका सांगितलेलं ना. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पत पुरवठा डायरेक्ट इनडायरेक्ट सुद्धा होऊ शकतो. आणि ग्रामीण विकास आणि रोजगार निर्मिती, रोजगार निर्मितीमध्ये थोडं अडचण आहे, मात्र ही इनडायरेक्टली करू शकते.
समजा एखाद्या उद्योगाला कर्ज दिला व्यापारी बँकांनी तर अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती सुरू करू शकेल, ग्रामीण विकास करू शकेल. पण हा त्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे प्रश्न, कारण डायरेक्ट इनडायरेक्ट असं काही विचारलं नाही. लघुपत पुरवठा कोणत्या गृहीतकावर सुरू केला नाही? लघुपत पुरवठा म्हणजे काय असतो तर स्मॉल क्रेडिट फायनान्स, जे आपण पतपेढ्या किंवा गावात पिगम्या असायच्या. गरीब लोक कर्जावर कमी व्याजदर देण्यास राज्य असतात, गरीब लोक कर्जावर चढा व्याजदर देण्यास राज्य असतात. आता चढा व्याजदर हे बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढे बघूया, बँकेच्या सर्व नियमाचे पालन करून गरीब लोक घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास राज्य असतात आणि बाहेरच्या मदतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास गरीब लोक राज्य असतात. आता सूक्ष्म कर्ज पुरवणाऱ्या संस्था म्हणजेच काय तर गावातल्या पिगमी वगैरे असतात. आता यामध्ये बघा त्यांनी काय केलंय, फक्त बरोबर दिलंय. कारण काय तर सुरुवातीला बघा पिगमीचं कसा धोरण असायचं, तर सुरुवातीला तुम्हाला मी 10,000 रुपये दिले तर सुरुवातीला कमी पैसे घ्यायचे आणि हप्ता हळूहळू वाढवत जायचा. तर तुमचा बिझनेस त्यावेळेस डेव्हलप होणार आहे. आता 10,000 रुपये घेऊन मी जर एखादी पान टपरी किंवा चहाची टपरी टाकली तर सुरुवातीला माझ्याकडनं कमी घ्यायची, कारण मला इन्व्हेस्टमेंटसाठी खर्च जास्त होतो. पिगमीची जी सिस्टीम आहे ती तशीच असायची. म्हणजे छोट्या बँका आहेत, पतसंस्था आहेत, ते हळूहळू जास्त कर्ज द्यायचे किंवा क्रेडिट फायनान्स कंपन्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त बरोबर आहे. बाकीचं तुम्हाला वाचूनच कळेल. बाहेरच्या मदतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्य असतात, सर्व नियमांचे पालन करून गरीब लोक, हे फक्त असे तयार केलेले ऑप्शन आहे. सूक्ष्म वित्त म्हणजेच काय मायक्रो क्रेडिट, खालील क्षेत्रातील गरिबांना वित्तीय सेवा पुरवणे होय. मायक्रो क्रेडिट कुणाला देतील? ग्रामीण शहरी दोन्हीच्या गरिबांना. उद्योगधंद्याचा काय संबंध आहे का? उद्योगाचा काय संबंध नाही. गरीब लोकांसाठी महिला बचत गट हे सुद्धा बरोबर असलं असतं. बरोबर आहे का? पण ह्याच्यामध्ये आणि का असं काही नाहीये, फक्त डायरेक्ट उत्तर निवडायचं. तर ग्रामीण आणि नागरी क्षेत्राला दोन्ही सुद्धा मायक्रो क्रेडिट काम करते. मायक्रो क्रेडिट म्हणजे काय तर बंधन बँक आधीची स्मॉल फायनान्स होती, त्याला नंतर व्यापारी बँकेचा दर्जा मिळालेला आहे. गावातल्या पिगमी किंवा पतसंस्था हे मायक्रो क्रेडिट आहे. ग्रामीण महिलांची बचत वाढ हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे? आता ह्यामध्ये बघा, महिला समृद्धी योजना MSY, ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स होईल त्यावेळेस तुम्हाला महिला समृद्धी योजना समजेल. ती महिलाच्या बचतीसाठीच प्रोत्साहन देणारी योजना होती. जे गावातलं पोस्ट ऑफिस आहे तिथं खातं उघडून वर्षाला 300 रुपये जमा करायचं होतं. 12 महिन्यानंतर ती आपली रक्कम काढू शकत होती आणि 12% वार्षिक व्याज देण्याची तरतूद त्या इंदिरा महिला योजनेमध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणते उद्दिष्ट अपेक्षित नाहीये? हा ॲग्रोनॉमीचा प्रश्न आहे, पण हा HRD मध्ये विचारला होता त्यांनी. कुठले उद्दिष्ट अपेक्षित नाहीये असं विचारलं. रोपवाटिकेची स्थापना असणार आहे, फळबागांचे पुनर्योजना असणार आहे, सामूहिक शेततळा हे बाजूला ठेवूया. पडीक जमिनीवर वृक्षारोपण हे त्यामध्ये नाहीये. आता हे पण तुम्हाला माहित असणंच गरजेचं आहे. तुमचं कन्फ्युजन 3 आणि 4 मध्ये होईल. बरोबर आहे का? हे डायरेक्ट रिलेटेड नाहीयेत 3 आणि 4 ऑप्शन, दोन्हीपैकी एक तुम्हाला मारायचे. हा पण ॲग्रोनॉमीचा प्रश्न चुकून HRD मध्ये आलेला आहे, कारण ग्रामीण विकास हा HRDचा त्या कृषी विकास आणि ग्रामीण विकास जवळपास आहे ना, त्यामुळे इकडे विचारलेला आहे तो प्रश्न. राज्य शासनाने 2010 साली कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. भारतीय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट काय होते? तर कृषी संजीवनी योजना जी होती ना ती वीज बिला संदर्भात होती, ही तर माहिती आहे ना तुम्हाला. आता ऍग्रिकल्चरचा इकॉनॉमीचा जो पार्ट आहे तो GS4 मध्ये होणार आहे. तर कृषी संजीवनी योजना आहे ना, तुमचं जे वीज बिलाचं व्याज आहे म्हणजे दंडाची रक्कम आहे ती निगेटिव्ह किंवा ती मायनस करण्यासाठी आणली होती. ती त्यातनं सवलत दिली जाईल तुम्हाला. तुम्ही जे मूळ रक्कम आहे तेवढी फक्त भरायची होती. 2010 ला सुरू होती. वीज बिलावरील व्याज आणि दंडाची रक्कम माफ करून जो विजेचा बोज आहे तो कमी केला जायचा आणि तुम्हाला टप्पे पाडून सुद्धा दिले जात होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. खालील प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे उद्दिष्ट कोणते? आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्राची वाढ करणे. 100% बरोबर आहे. जलवापर कार्यक्षमतेत म्हणजेच पर ड्रॉप मोर क्रॉप हे त्याचं उद्दिष्टच आहे ना, 2 पण बरोबर आहे. कृषी उत्पन्नात वाढ करणे हे सुद्धा बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी आणि फलोत्पादनाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा विकास करणे हे पण बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? सगळे बरोबर असल्यामुळे चूक विचारले वरीलपैकी नाही.
सगळे बरोबर येतील. 65 नंबरचा प्रश्न बघा. 1 जुलै 2015 मध्ये पंतप्रधान ग्राम सिंचाई योजना सुरू करण्याचा उद्देश देशी शेती उपयोगी नवीन जमीन तयार करणे हे नाहीये. पाण्याचा उपयोग कमी करणे हे बरोबर आहे. शेतात पाण्याचा वापर कमी करणे म्हणजे तेच झालं. पाणी बचत तंत्रज्ञानाने सिंचन लागू करून पीक उत्पादन वाढवणे हे सुद्धा बरोबर आहे. मात्र तरी हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे, कारण प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना नावात चूक केलेली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असं त्याचं नाव आहे. ग्राम सिंचाई योजना नावाची कुठली योजना नाही. फक्त बगड उत्तर बरोबर होतं, पण दुसऱ्या केने हे रद्द केलंय, कारण ग्राम सिंचाई असे योजनेचं नावच नाही. आता ही नाव बघा. काकतीय हे कुठं होतं? तेलंगणामध्ये होतं ना. जलयुक्त शिवार जर महाराष्ट्र लावलं तर उत्तर येतं का बघूया आपण. ड ला 3 एकच आहे फक्त. बरोबर आहे का? ब ला 2. मध्य प्रदेशचं पण सोडा सोपं आहे. कपिलदार विहिरी आणि आंध्र प्रदेश नेहरूच येतो. पर्याय क्रमांक 2. जलयुक्त शिवार सुद्धा उत्तर येऊ शकते. केंद्र शासनाने किसान पोर्टल विकसित केले, कारण शेतकऱ्यांना हवामान पावसाचा अंदाज घेणे, पीक तंत्रज्ञानाची माहिती, बाजारभाव समजणे आणि पशुसंवर्धन इत्यादीची माहिती मिळवणे. पर्याय क्रमांक 3 अ किसान पोर्टल सगळ्यासाठीच आहे. पंचायत राजचे काय प्रश्न आहेत ते 73व्या घटना दुरुस्तीनुसार हे महिलांसाठी महत्वाचे मानले जाते, कारण त्यानुसार संघटित क्षेत्रात काम हे काय संबंध आहे. काय महत्वाचं आहे? 1/3 एवढ्या जागा स्त्रियांना राखीव ठेवलेल्या आहेत. पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणास उपयुक्त बाबी 73व्या घटना दुरुस्ती, मागासवर्गीयांना 33% आरक्षण, राज्य वित्त आयोगाकडून. आता यामध्ये स्त्री आणि मागासवर्गीयांना नाही. मागासवर्गीयांना किती लोकसंख्येनुसार आहे. बरोबर आहे का? आणि ठरवायचा अधिकार कोणाला दिलता? राज्यांना अधिकार दिलता. राज्यांना अधिकार दिलता. फक्त ही 73वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे पंचायत राजच्या बळकटीकरणासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त बरोबर, कारण पंचायत राजच्या बळकटीकरणासाठी स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे. पंचायत महिला शक्ती अभियानाचा खालीलपैकी कोणता उद्देश नाही असं विचारलं. विभागीय संमेलनाचे आयोजन करणे, राज्य आधार केंद्राची स्थापना करणे, लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ तयार करणे. तर ह्याच्यामध्ये पंचायत महिला शक्ती अभियान हा पंचायत राज संस्था म्हणून ज्या निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये जागृती तयार करणे, आणि असा ऑप्शन कुठे दिसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आलाय. नावातच बघा ना, पंचायत महिला शक्ती अभियान कशासाठी असेल? पंचायत राज म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्याच्यामध्ये निवडून आलेले महिला असतील त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे अभियान होतं. बहुतांश जिल्हास्तरीय योजनेचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेले? कोणता उद्देश नाही असं विचारलेलं आहे. तिन्ही पण नाहीत. सॉरी 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 आहेत आहेत नाही असं विचारलं. विभागीय संमेलन पण महिलांचेच विभागीय संमेलन असतील. राज्य आधार केंद्र महिलांसाठीच असते. लोकनियुक्त महिला प्रतिनिधी संघ स्थापन करणे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी की नाही. बहुतांश जिल्हास्तरीय योजनेचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आले होते? तर बुंगीरवार आणि पाटील या दोन्ही समितीने सांगितलं होतं की जिल्हा परिषदेकडे तुम्ही जास्त जबाबदारी द्या. आरोग्य असेल, शिक्षण असेल हे जिल्हा परिषदेकडे द्या. त्यामुळे बुंगीरवार आणि पी पाटील समिती. पर्याय क्रमांक 1. पंचायत राज संस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने 1977 मध्ये कोणती समिती होती? अशोक मेहता. अशोक मेहता समिती जनता सरकारने नेमली होती. अशोक मेहता समितीनुसार पंचायत राज स्थापन करण्याचं कर्नाटक पहिलं राज्य होतं, आणि बलवंतराय मेहतानुसार राजस्थान. पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? भारतात राजस्थाननं सर्वप्रथम पंचायत राज व्यवस्था सुरू केली. बरोबर आहे. भारतात महाराष्ट्राने सर्वप्रथम चुकीचं आहे. भारतात आंध्र प्रदेशने पंचायत राज चुकीचं आहे. राजस्थान नंतर दुसरं राज्य कोणतं होतं? आंध्र प्रदेश होतं. पर्याय क्रमांक 1 फक्त महाराष्ट्र 9 होतं हे पण लक्षात ठेवा. बलवंतराय मेहता समितीने 30 सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारसी मांडल्या त्याला पंचायत राज असं कोणी संबोधलं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हे उद्घाटन करायला गेलते राजस्थानमध्ये नागौर या जिल्ह्यात. खालील घटकाच्या मान्यता वर्षानुसार
73वी घटना दुरुस्ती 100% काय 1993. त्यानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधी आहे? 58चा आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम ते कधीचा आहे? 61चा आहे. वसंतराव नाईक समिती 60चे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. खालीपैकी कोणते ग्रामपंचायतीचे कार्य आहे? आता ग्रामपंचायतीचं कार्य विचार करा. आरोग्य रक्षण, आत्मरक्षण, ग्राम रक्षण, शेती आणि जंगल रक्षण. तर हे सगळंच आहे. आता ही कार्य त्यांना असं काय अनिवार्य आणि ऐच्छिक असं काही दिलेलं नाही, फक्त कार्य दिलेलं आहे. आणि कार्य असताना जनरल विचार करायचा. अनिवार्य कामं दिली असती तर तुम्ही डीप मध्ये विचार केला असता आणि तो प्रश्न अवघड झाला असता. आता हे ते काय दिलं त्यांनी? जनरल स्टेटमेंट केलं कोणतं काम आहे. आरोग्य रक्षण, आरोग्य रक्षणासाठी ते तसं रॉकेल किंवा ते समजा गावातली सांडपाण्याची गटार असेल त्याच्या बाजूला पावडर वगैरे टाकते ना ग्रामपंचायत. ग्रामरक्षण, आत्मरक्षण आहे, शेती आणि जंगल रक्षण हे सुद्धा ग्रामपंचायतीचं काम आहे. भारतामध्ये पंचायत राज आणि ग्रामीण विकासावर आधारित महिला सशक्तीकरण, स्वास्थ्य, स्वच्छ पेयजल, मानवाधिकार आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाबाबत 20 वर्षाच्या कालावधीत सतत प्रथम क्रमांकावर येणारं राज्य कोणतं आहे? तर हे केरळ असं ऑप्शन बऱ्याच वेळा आपण निवडायचं. महाराष्ट्र आणि केरळ असेल तर, केरळ नसेल ऑप्शन मध्ये तर महाराष्ट्र निवडायचा. केरळ जर ऑप्शन मध्ये असेल तर केरळ निवडायचं चांगल्या बाबतीत. खालील विधान कोणी केलेलं आहे? प्राचीन काळापासून आपली गावे पायाभूत अशी शासन व्यवस्था आहे. गावातील लोक हे पंचायतीचे सदस्य आहेत. त्यांनी पंचायतीचा ताबा घेतला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जवाहरलाल नेहरू पण निवडू शकताय, इंदिरा गांधी पण निवडू शकताय, महात्मा गांधीचं तर आहेच पंचायत राजमध्ये. त्यावेळेस ऑप्शन पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी दिलाय. त्याला कुठलंही लॉजिक किंवा तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका. सेम जर रिपीट झाला तर उत्तर माहित असेल, मात्र विधानाविषयी काय तुम्हाला लॉजिक किंवा नॉलेज तुमच्या कामाला येणार नाही. महाराष्ट्राने विकेंद्रित नियोजन प्रक्रिया कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात केली आहे? तर ती 5वी पंचवार्षिक योजना आहे. महाराष्ट्राने 5वी, महाराष्ट्राचा जर विचार केला तर 5वी पंचवार्षिक योजना, जिल्हा पातळीवर योजना राबवण्यास 5व्या योजनेपासून सुरुवात केली होती आपण. हे लक्षात ठेवा, परत पण विचारलं जाऊ शकते. भारतातील प्रत्येक नागरिकांचे बँक खाते असण्याकरिता 15 ऑगस्ट 2015 कोणती योजना सुरू केली होती? जनधन योजना 15 ऑगस्टला घोषणा केली होती आणि 28 ऑगस्टला सुरुवात केली होती. आपण प्रश्न रद्द झाला असता. 15 ऑगस्टला फक्त घोषणा आहे. भारतातील प्रमुख कुटीर उद्योगात खालीपैकी कोणता उद्योग समाविष्ट होत नाही? हातमाग आहेत, रेशीम आहेत, लोकर आहेत. काच बनवण्याचा उद्देश कुटीर उद्योग नाही, इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. कुटीर म्हणजे काय? तर घरातल्या घरात तुम्ही घेऊन करू शकताय. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? पिसिकल्चर मखमल किडे वाढवतात. पिसिकल्चर म्हणजे मासे आहेत. सेरी म्हणजे सेरी म्हणजे रेशीम आहे. विटिकल्चर म्हणजे द्राक्ष वाढवणे, बरोबर आहे. झुमिंग म्हणजे स्थलांतरित होणारी लागवड, बरोबर आहे. स्मेल्टिंग म्हणजे धातूपासून वितळून त्यापासून धातू तयार करतात, पहिले चुकीचं आहे. 17-18 मध्ये शेती वृद्धीचे प्रमाण 2.1 इतके कमी झाले, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सामोरे जावे लागले. आता हे जे आहे ना त्या वर्षीच्या बजेटवरचा प्रश्न आहे, त्यामुळे हा आपण स्किप करूया. मात्र लक्षात ठेवा बजेट किती महत्वाचं आहे. म्हणजे बजेट फक्त आपल्याला इकॉनॉमिक्स साठी नाही तर जीएसटी साठी सुद्धा महत्वाचं आहे. 18-19च्या बजेटमध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाला 1600 करोड रुपये देण्यात आले. आता हे सुद्धा बजेट मधला प्रश्न आहे. कुठल्या मंत्रालयाला किती दिले त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. जर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 115 वगैरे मार्क काढायचे असतील तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. किमान बजेट आणि आर्थिक पाणी म्हणजे 100 पानात दिलंय. बजेट दोन्ही आहेत त्यात आणि आर्थिक पाणी ते 100 पानं जरी गेली तरी भास होईल. बाकी जास्त काय करायची गरज लागणार नाही. नियोजन आयोगाच्या माहितीनुसार 11-12 मध्ये भारतात सर्वाधिक गरिबी कोणत्या राज्यात होती? तर 11-12 मध्ये छत्तीसगडला होते, तेंडुलकर समितीनुसार. आता गिनी कोफिशियंट काय? तर हा सुद्धा थोडा एचआरडीचा जो प्रश्नपत्रिका आहे आणि इकॉनॉमिक्सची प्रश्नपत्रिका आहे, इथं दोन्हीमध्ये समान असणारे प्रश्न आहेत. गिनी कशासाठी आहे? तर गरिबी श्रीमंती यामधला फरक. कष्टकऱ्यांच्या माफक दरामध्ये सकल आहार देणारी कष्टाची भाकर योजना 1975 मध्ये कुणी सुरू केली? हमाल पंचायत. आपण बघितलंय एनजीओ मध्ये बाबा आढाव.
असं म्हटलं जातं की पंजाब, हरियाणा, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र, तामिळनाडू राज्यात गरिबी कमी झाली. हे राज्यांनी कसं साध्य केलं? आता जमीन सुधारणा कुठं असेल? मानव संसाधन विकास केरळमध्ये असणार आहे. खाद्य जनवितरण मला तर वाटतं हे पंजाब, हरियाणा उच्च कृषी वाढ दर 100% बरोबर आहे. जमीन सुधारणा पश्चिम बंगालमध्ये असू शकते, आंध्र तामिळनाडूमध्ये सुद्धा असू शकते. ते आपण फक्त दोन वर बघूया काय उत्तर येते. क ला 1 आणि ब ला 3 असं केलं तर उत्तर येते का? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 2 आहेत ना, 2 आणि 4. हा बघा, क ला 2 जमीन सुधारणा आणि ड ला 4. तर तामिळनाडू आधीपासून धान्य वगैरे वितरणासाठी फेमस आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जमीन सुधारण्याची गरज होती, कारण जमीनदारी कुठं होती? तुम्हाला आठवत आहे का, मी तुम्हाला थोड्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यावेळेस की पश्चिम बंगालमध्ये जमीन सुधारण्याची गरज काय? तर तिथं जमीनदार आहे. महाराष्ट्रामध्ये रयतदार आहे, बरोबर आहे. रयतवारी होती महाराष्ट्र मद्रासमध्ये, त्यामुळे त्या जमिनीचा तसा काही प्रश्न नव्हता जसा पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये. तिथे एकतर गरीब आहेत किंवा एकतर श्रीमंत आहेत. श्रीमंत आहेत ते पूर्ण जमीनदार आहेत. त्याच्यामुळं तिथं ज्या संघटना उभा राहिल्या त्याच्यामध्ये बऱ्याच संघटना आहेत. आता त्यामध्ये ब्राह्मणाच्या संघटना होत्या, जमीनदाराच्या संघटना होत्या, कष्टकऱ्यांच्या संघटना होत्या. तशा वेगवेगळ्या संघटना तिथं तयार झाल्या. आता काय वादग्रस्त पण संघटना आहेत, तर त्या संघटनावर बंदी पण टाकली होती. तुम्हाला मी थोडं असं काही व्हिडिओ वगैरे बघत चला, त्याच्यामुळे तुम्हाला तिथल्या सामाजिक गोष्टींची माहिती होईल. जर पुढे डिस्क्रिप्टिव्ह किंवा निबंधामध्ये त्याचा वापर करता येईल. गाडगीळ सूत्राबाबत काय खरे नाही. राज्याच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय मदतीचे योग्य वाटप करण्यासाठी गाडगीळ सूत्र प्रथमतः 69 मध्ये मांडले गेले. आता गाडगीळ प्रथम 69 ला आहे. इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न एचआरडीचा नाही, इकॉनॉमिक्सचा कोर. गाडगीळ सर्वप्रथम 4थ्या आणि 5व्या योजनेकरता जसे तसे वापरले गेले. आता ह्यामध्ये खरे नाही असं विचारलंय, तर हे थोडं बाजूला ठेवूया. या सूत्रात 1980 मध्ये सुधारणा करण्यात आली. दुसरे गाडगीळ सूत्र 91 मध्ये सूत्र सुधारले गेले, तसेच गाडगीळ मुखर्जी सूत्र म्हणून ओळखले जाते, बरोबर आहे. प्रणव मुखर्जीने यामध्ये योगदान दिलं होतं. 91 मध्ये सुधारलेले सूत्र प्रथम विशेष वर्गवारी राज्याकरता अनुदान वेगळे काढले आणि काय सांगते, 20% अनुदान केंद्रीय अनुदान योजनाकरता वेगळे केले जाते. तर त्यामध्ये 30% वाटा जो आहे तो विशेष दर्जा राज्याने दिला, त्यामुळे फळ चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये विशेष आणि अविशेष राज्य असे दोन करण्यात आले. सध्या जर तेलंगणा राज्यामध्ये जे तेलुगु देसम पार्टी होता तो एनडीए मधून बाहेर पडला, कारण काय होतं, विशेष राज्य दर्जा त्यांची मागणी होती. तर विशेष राज्य दर्जा आणि अविशेष राज्य दर्जा हे त्यांनी पहिल्यांदा सुरू केलं होतं. त्यामुळे ई आणि फ मध्ये 30% आहे, त्यामुळे ई आणि फ चुकीचा आहे. हा प्रश्न खरा जास्त अवघड आहे, इलिमिनेशन मध्ये आला तर ठीक आहे सोडवायला. नरसिंह समिती तुम्हाला माहिती आहे, 1975 ची नरसिंह मध्ये आरआरबी साठी होती, बरोबर आहे का? ग्रामीण बँकाची स्थापना, रिजनल रुरल बँक. च्या 3 वरनच फक्त सुटतंय बघा. नंतर नरीमन समिती प्रायमरी सेक्टर लेंडिंग साठी होती. प्रायमरी सेक्टर लेंडिंग म्हणजे क्षेत्रीय प्राधान्य खर्च किंवा अग्रणी बँक योजना. नरसिंह जी 1991 ची होती, ती कशासाठी होती? वित्तीय क्षेत्र सुधारणा म्हणजे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. आणि दुसरी जी होती ती बँकिंग सेक्टर रिफॉर्म, बरोबर आहे का? नरसिंह सेकंड जी होती 96-97 ची ती बँकिंग सेक्टर रिफॉर्म होती. पहिली जी होती ती फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म साठी होती. कृषीपत आढावा समिती, कृषीपत आढावा समिती जी होती ती पतधोरणासाठीच असणार आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर येत आहे. 91 बघा, सहकारी अधिकोष व्यवस्थेत आवश्यक असणाऱ्या सुविधांचे किंवा सुधारणांचे परीक्षण करण्यासाठी विशेष कार्यगट. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं तुम्ही, सगळ्यात सोपं ऑप्शन कोणतं आहे ते आपण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये वैद्यनाथन समिती जी आहे ती सहकारमध्ये तुम्ही वाचलेली आहे, बरोबर आहे का? वैद्यनाथन समिती सहकार टॉपिक मध्ये वाचलेली आहे. बाकी रंगराजन समिती बऱ्याचसाठी होती. रंगराजन कशासाठी होती? तर वित्तीय समावेशनासाठी रंगराजन समिती होती, बरोबर आहे का? वित्तीय समावेशन समिती, रंगराजन समिती.
त्यानंतर थोरात आणि राधाकृष्णन हे थोडे अवघड आहे. तर वैद्यनाथांना जर सहकारला आपण जोडलं अला 3, तर एकच ऑप्शन राहतंय बघा. अला 3 झालं. वित्तीय समावेशनासाठी ड ला 2 जोडलं तर एकच ऑप्शन शिल्लक राहतोय. त्यानंतर ब ला पत गुंतवणुकीवर 2 कार्यगट होते, थोरात आणि राधाकृष्णन. हे तुम्हाला वर्ष लक्षात ठेवणं अवघड आहे. कर्जबाजारीसाठी राधाकृष्णन समिती होती आणि पत गुंतवणुकीवर थोरात समिती होती. पण वैद्यनाथन समिती जरी लक्षात असेल तरी उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचायला सोपं झालं असतं. भारताच्या पंतप्रधानांनी मन की बात संबोधनातून 27 डिसेंबर 2015 रोजी कोणती स्पर्धा जाहीर केली होती? जे नागरिकांचे कर्तव्य. आता मन की बात ऐकणारे लोक कमी असतील, पण त्याच्यावर पुस्तक पण आलंय. त्यांनी काय तर 100 झाले होते मन की बात. आता किती झाले मला माहित नाही. किती दिवसाला एकदा असते ते? तर ते लक्षात असू द्या. आता जर त्यामध्ये विशेष काय घडलं असेल तर भारताच्या शेजारचे राष्ट्रीय वगळता परदेशाला दिल्या जाणाऱ्या पहिल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानला 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरला भेट दिली. या बाबतीत काय खरे नाही. आता हे करंट अफेअरच्या पुस्तकात आलेला प्रश्न आहे. हे काय आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. भारतात सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली? तर कुठे झाली? ते मुंबईला झालेली आहे. एवढे जरी माहित असेल तर उत्तर येते आपल्याला. भारत देशाच्या विकासात महत्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या बिनशासकीय संस्थांसाठी नीती आयोगाने उपलब्ध केलेल्या पोर्टलचं नाव काय? तर बिगर शासकीय संस्थांसाठी तर ते एनजीओ दर्पण आहे. आता हे माहित असणं अवघड आहे जरा, कारण त्यावेळेस 2015ला नीती आयोगानं सुरू केली होती. एनजीओ, त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि सरकारी मंत्रालय त्यांच्यामध्ये पारदर्शकता राहावी त्यासाठी. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2012 साली जलसत्याग्रह करण्यात आला होता? हा प्रश्न का रद्द केला माहित नाही, पण हा करंट अफेअर्सशी रिलेटेड होता. महाराष्ट्र शासनाचे कोणते संचालनालय शाश्वत विकास ध्येय या कार्यक्रमाचे संनियंत्रण करते? आता एसडीजी साठी आपलं जे सांख्यिकी आणि अर्थ संचालनालय ते काम करते. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय. 98वा प्रश्न बघा. औद्योगिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण भागात कच्चा माल पुरवण्यासह उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा आणि विस्तार समर्थित प्रदान करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे दिली पाहिजे अशी शिफारस कोणी केली? तर ह्याच्यामध्ये बघा, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पतव्यवस्था आढावा समिती जी होती ती शिवरामन होती. प्रादेशिक समन्वय असं फक्त टाकलेलं ऑप्शन आहे, तर इथं कट होतोय. हे पंचायत राज आहे, त्यामुळे हे पण कट होतंय. राहतंय काय? गोरवाल आणि शिवरामन हे दोन्ही मध्ये एक तुम्हाला तुक्का मारायचा. बरोबर आहे का? हे वाक्य माहित नसेल तरी दोन्ही एलिमिनेट करता तुम्ही 50% जाताय. 100% माहित असणं अपेक्षित नाही यामध्ये, पण 50-50 मध्ये पण गेलं पाहिजे. जर तुम्ही 3 मारला असतं तर आपल्या रूलनुसार, थंब रूलनुसार हा प्रश्न चुकला असता तुमचा. ते शिवरामन समितीने सांगितलेलं आहे. प्रत्येक समितीचा रिपोर्ट मोठा असतो, तेवढं लक्षात ठेवणं पण शक्य नाही आहे. हे 50-50 मध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रश्न. तरी आपला टॉपिक संपतोय. थांबा.